मी सांगते नंबर, ज्याचा नंबर असेल त्याच्या मागे नंबर लावा, शांतता घ्या, सगळ्यांना मिळत असं नका म्हणा कोणाला मिळणार नाही, भरपूर आहे मटेरियल. आणि हसराच चेहरा, एवढी मांडी करती तरी पण माझा हसराच चेहरा. माझी सून तरी थकून जाते, माझा मुलगा थकून जातो. माझा मुलगा म्हणतो तू कोणत्या चक्कीचं पीठ खायला असं म्हणतो. अरे कसं आहे, आपल्याकडे मांडे चांगले भेटतात म्हणून सगळे लोक येतात घ्यायला, बरोबर आहे का नाही? आपल्याकडचे मांडे चांगले राहिले असते तर एवढे लोक गर्दी केले नसते, बरोबर आहे का नाही? ग्राहकाचा येणं म्हटलं स्वतःच एक खूप मोठा आशीर्वाद असं येऊन गेले म्हणजे लोकांना आवडत. आंटी आप पूरन का गंज दिखा सकते हो आगे रखिए. त्याच्यामध्ये सुंठ, येलदोडा, जायफळ एवढं टाकते मी, एवढं मटेरियल टाकते ते 3-3 हजारचं तर ते मटेरियल आणून ठेवते मी, गिरणीमध्ये दळून ठेवते. मी पैशांकडे नाही पाहत, फक्त नाव, पैशांना नाही डिमांड, नाव मोठं व्हायला पाहिजे. माणसाला गेल्यावर पैसे नाही राहत. हा, माझा मुलगा तरी चिडचिड करतो, मी नाही चिडचिड करत. मी म्हणते याकडे गिऱ्हाईक येतात. कसं आहे भाऊ, कोणाला बी चांगलं खाऊ घालायचं, बरोबर आहे का नाही? बरोबर. हे फडकं का ठेवते मी तर त्या गणपती बाप्पाला सांगितलं मी, गणपती बाप्पा मला काय आरकेवर येऊ नको देऊ, ते लोकांना बसू द्यायचे नाही आरकेवरचे. पैशासाठी लोकांनी माणूस त्यांना वाटायचं 40 मांडे घेऊन जायची मी डब्यामध्ये, मग माझे मांडे लगे खाऊन जायचे.